नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका. नरकाचे 3 रस्ते आहेत: वासना, राग आणि लालच. जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटे आली तरी खुश आणि आनंदी राहायला शिका. ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहेत त्यामध्ये वेळ वाया घालवणं म्हणजे सरळ मूर्खपणा आहे. जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करतं. ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त भरोसा करा. आपल्या गरजेचं काम पूर्ण करा, कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा खूप चांगलं आहे. तेव्हा नेहमी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा सुखानंतर दुःख हे येतच राहतं. बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करता आलं पाहिजे. आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये. आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो यामध्ये आहे. चांगली कामं केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईट गोष्टीच लक्षात ठेवतात. त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपलं कर्म करत राहा. आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका. जोपर्यंत कोणी तुमचा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुमचा सल्ला अजिबात देऊ नका. कधीही कोणाला गमावण्याची भीती बाळगू नका. बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील. बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. आळशी स्वभावाचा त्याग करा. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी देऊ नका. मग तो तुमच्या कितीही जवळचा असला किंवा दूरचा असला तरीही. तुमच्या मनाची, शरीराची आणि धनाची शक्ती नेहमीच वाढत राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा. पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं, साधं आणि प्रामाणिक समजण्याची चूक करू नका. तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. दुसरा कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी. तेव्हा स्वतःचा उत्कर्ष हा स्वतःलाच करायचा आहे हे मात्र प्रथम समजून घ्या. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका. फक्त तेच करा जे बरोबर आहे. कर्म करत राहिलं पाहिजे आणि सफलता मिळो किंवा असफलता, कर्माचा त्याग कधीही करू नका. जे होणार आहे ते होणारच आणि जे नाही होणार ते कधीही नाही होणार. या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि चिंता सतावत नाही. तुमच्या नातेवाईकांना तुमचं सुख कधीही सहन होत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाही तेव्हा ते तुमचं यश म्हणून कधीही खुश होत नाहीत. तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता. तेही तुमच्या आनंदात सहभागी आहेत असं वरून दाखवतात, परंतु मनातून त्यांना आनंद होत नाही. तेव्हा तुमच्या काही गोष्टी शेअर करू नका, त्या गुपितच ठेवा. गप्प राहण्यासारखं उत्तर दुसरं काही नाही आणि माफ करण्यासारखी शिक्षा दुसरी कोणतीच नाही. ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे त्याच्या ताकदीचा मुकाबला कोणीही करू शकत नाही. कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे मोठा होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यासाठी सगळं एकसारखंच आहे. मला ना कोणी जास्त आवडतं ना कमी, पण माझी शक्ती, माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्या पाठीशी उभा असतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि अपेक्षांचा विचार करत राहणं हेच सगळ्या दुःखाचं कारण आहे. जर तुम्ही काळजी आणि चिंतापासून मुक्त होऊन तुमच्या कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडत राहिला तर तुमचं आयुष्य खूप आनंदी होऊन जाईल. माणसाचं मनच कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असतं. जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा तशी बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते. तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल.
स्वतःला इतकं ताकदवान बनवा की लोकांचं बोलणं, त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जो जन्म घेतो तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे. त्यामुळे जीवनात सुख आणि दुःखाचा नक्की स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. आपलं परक, लहान मोठं या सगळ्या गोष्टी विसरून एकच गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचं आहे. त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करा. सतत प्रयत्न करत राहिलं तर अशांत तुमच्या मनावरही ताबा मिळवता येतो. खोटं बोलल्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल आणि कोणाचं रक्षण होत असेल तर खोटं बोलणं पाप नाही तर ते पुण्य असतं. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या मनातील गोष्टी, तुमची कमजोरी कधीही कोणाला सांगू नका. तुमच्या मनातील गोष्टी त्यांना सांगितल्यामुळं तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत असतात. नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला खुशी ना या जगात आहे ना दुसरीकडे कोठे आहे. त्यामुळे जे काम करत आहात त्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्यावर विश्वास आहे तेच काम तुम्ही निरंतरपणे करत राहा. त्यातून तुम्हाला नक्की आनंद भेटेल, हे मात्र विसरून चालणार नाही. केले तर त्याला जे पाहिजे ते तो व्यक्ती बनू शकतो. जो जसा आहे त्याच्याबरोबर तसेच राहा. अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते. जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याचं कर्म करण्यावर लक्ष देते ती व्यक्ती जीवनामध्ये नक्कीच सफल होते. तेव्हा आपलं कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचा कारण बनवू नका. तुमच्या आयुष्यात जगण्याचं कारण फक्त तुम्ही आणि तुमच्या मनाची खुशी आणि आनंद असला पाहिजे. जेव्हा माणूस सगळ्या इच्छा करतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते. खरं तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाहीत त्या करण्याचा सल्ला माणसाने दुसऱ्याला सुद्धा अजिबात देऊ नये. मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचं लक्षण आहे. हे काम फक्त मीच करू शकतो ही मात्र घमेंड आहे. आत्मविश्वासाला आपलं करा आणि घमेंडीला सोडून द्या. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आयुष्य एखाद्या उत्सवासारखं जगा. कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता आणि काळजी करू नका. आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल आणि प्रगती कराल. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.